नमस्कार मित्रांनो, छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक मराठी कथा ऐकणार आहोत. कथेचे नाव आहे बालकाचे प्रसंगावधान. प्रणव हा केवळ 4 वर्षाचा KG मध्ये शिकणारा मुलगा होता. खंडेराजुरी खेड्यातल्या सकाळच्या वेळी सर्व लोक कोणी गोठ्यात गुरांपाशी, कोणी कुठे कामात गुंतलेले. प्रणव अंगणात हुदडत होता. त्याने पाहिले त्याचा 2 वर्षाचा चुलत भाऊ पळता पळता एका हौदात पडला. प्रणव धावून गेला. त्याने नेहुलला काढण्याचा प्रयत्न केला. 3 फूट पाणी होते. खाली शेवाळे असल्याने नेहुलला हौदात उभे राहता येईना. प्रणव पळत घरात गेला. वडील स्नानगृहात होते. प्रणवने हाका मारल्या, दारावर हाताने थापा मारल्या, पण पाण्याच्या आवाजाने वडिलांना ऐकू गेले नाही. तेव्हा प्रणवने काय करावं, अक्षरशः बोंब मारायला सुरुवात केली. तेव्हा वडील लगेच बाहेर आले. प्रणवने त्यांना हौदाकडे नेले. नेहुलला वडिलांनी बाहेर काढले, पण त्याचे डोळे पांढरे झाले होते. माणसे जमली. नेहुलला उलटा करून पोटातील पाणी काढून इलाज सुरू केला. यश आले. बाल प्रणवच्या प्रसंगावधानामुळे नेहुलचे प्राण वाचले. सर्वांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले. ही घटना नुकतीच मार्चमध्ये घडली आहे. मित्रांनो, आपल्याला ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.